नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 10 डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला, देशभरामध्ये सध्या कोणत्याही प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र देशभरातील जे शेतकरी बांधव असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, याचबरोबर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या संपूर्ण भागामध्ये काही प्रमाणामध्ये पावसाची ॲक्टिव्हिटी यावेळेला होत असतात. मग सध्या स्थिती जर पाहिली, सध्या कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळत आहे. शेतकरी वर्गही सध्या चिंतेत आहे. काही प्रमाणामध्ये पावसाच्या हलक्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी होण्याची आवश्यकता होती. मात्र सध्याचे वातावरण जर पाहिलं तर सध्या कोणताही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळत नाही. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्र हे दोन्ही समुद्र सध्या खूप शांत आहेत. या सिस्टममध्ये, या समुद्रामध्ये कोणतीही ॲक्टिव्ह सिस्टम्स नाही. याचबरोबर उत्तरेचा जर विचार केला, उत्तरेला सध्या एक हलक्या पद्धतीचा WD आहे, ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र हा जो WD आहे तो भारताच्या उत्तरची सीमा असेल त्या उत्तर सीमापासून पुढे चालला. त्यामुळे या WDमुळे जम्मू काश्मीर, लेह लडाख, गिलगिट बाल्टिस्तान असं या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये बर्फवृष्टी आपल्याला पाहायला मिळते. मात्र येणाऱ्या 2 दिवसामध्ये जवळपास 12 तारखे किंवा 13 डिसेंबरला एक स्ट्रॉंग WD या ठिकाणी येण्याची दाट शक्यता. हा जो WD दिसतोय हे ढगांची गुच्छ हा 13 तारखेला देशाचा उत्तरेला भाग असेल, उत्तरेला भागापर्यंत येईल. मात्र हा जो WD असेल हा स्ट्रॉंग असेल, भारताच्या सीमावर्ती भागामधून जाण्याची शक्यता आहे. या WDमुळे उत्तर भारतातील हिमालयाच्या रांगा असतील या ठिकाणी जोरदार अशी बर्फवृष्टी आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. सध्याच्या वाऱ्याच्या दिशानुसार जर पाहिलं, उत्तरेकडून स्ट्रॉंग वारे जे आहे ते दक्षिणेला पोहोचत आहेत. या वाऱ्यामुळे थंडीची तीव्र लाट अशी आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये गुजरात असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, पंजाब, हरियाणा, चंदीगड संपूर्ण भागामध्ये आपल्याला थंडीची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. राज्याचा जर विचार केला, राज्यामध्येही खानदेशमध्येही उत्तरेचे हवा येत आहे. याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्येही उत्तरेकडून जी थंडीची तीव्र लाट पोचत आहे, त्यामुळे थंडीची तीव्र लाट राज्यभरामध्ये पोचलेला आहे. याचबरोबर राज्याचा जेऊर म्हणजे सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी जवळपास आज 6 डिग्री सेल्सिअस एवढं निचांकी तापमान राज्यामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी आपल्याला येणाऱ्या काही दिवस पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे. याचबरोबर आज दिवसभराचा मिनिमम टेम्परेचर थंडीचा जर विचार केला, सर्वाधिक कमी तापमान हे जेऊरमध्ये जे सोलापूरचा उत्तर भाग असेल यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं जवळपास 6 डिग्री सेल्सिअस. सोलापूरचा माहोळ असेल याही ठिकाणी 6 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. सोलापूर शहर असेल या ठिकाणी जवळपास 12.4 डिग्री सेल्सिअस एवढी निचांकी पातळीचे टेम्परेचर पाहायला मिळालं. याच्या खालोखाल जर पाहिलं, अहिल्यानगरमध्ये 7.4 डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये 9.3 डिग्री सेल्सिअस, मालेगाव 9.2 डिग्री सेल्सिअस, जळगावमध्ये 8.4 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये 13.4 डिग्री सेल्सिअस, तसेच बुलढाणामध्ये 13.0 डिग्री सेल्सिअस, अकोला 10.6, वाशिम 10.8, अमरावती 10.6 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर यवतमाळमध्ये 9.2 डिग्री सेल्सिअस, वर्धामध्ये 11.2, नागपूर 8.8, याचबरोबर भंडारा, गोंदिया असेल या ठिकाणी जवळपास 8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. ब्रह्मपुरीमध्ये 12.0, याचबरोबर गडचिरोली 11.0, चंद्रपूर 11.6, तसेच नांदेडचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी किनवट या ठिकाणी जवळपास 14 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळालं. याचबरोबर सांगलीचा जो अतिपूर्व भाग असेल म्हणजे उमदी, याचबरोबर चडचणचा काय भाग असेल या ठिकाणी जवळपास 10.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. सांगलीमध्येही 13.2 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर 15.2 डिग्री सेल्सिअस, सातारा 11 डिग्री सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 12 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर पुणे शहरामध्ये शिवाजीनगर 8.9 डिग्री सेल्सिअस, लोणावळा, खंडाळा असेल हा जो घाटमाथा असेल या भागामध्ये जवळपास 14, काही ठिकाणी 16 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळेल. तसेच कोकणाचा उत्तरचा भाग असेल डहाणू 15.5 डिग्री सेल्सिअस, तसेच पालघरचा काही भाग असेल या ठिकाणी जवळपास 6 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं, 6.9 डिग्री सेल्सिअस. मुंबईमध्ये 24, काही ठिकाणी 21 डिग्री सेल्सिअस, अलिबागमध्ये 19.2 डिग्री सेल्सिअस,
रत्नागिरी 21.2 डिग्री सेल्सिअस, राजापूर लांजा या ठिकाणी जवळपास 20.3 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळेल. हे टेम्परेचर कमी आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा जर पाहिली, वाऱ्यामध्येही पूर्वेकडून हे पश्चिमेला वारे येतात, त्यामुळे हे थंडगार वारे विदर्भाकडून मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथ्याचा भाग असेल या भागामध्ये थंडीची लाट आपण पाहायला मिळू शकतो. थंडगार वारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये ही राज्यात थंडीची जी लाट आहे ती अजून तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. अहिल्यानगर असेल, चा उत्तर भाग असेल, छत्रसंभाजीनगर, याचबरोबर जालना दक्षिण असेल, सोलापूरचा उत्तर भाग असेल, या संपूर्ण भागामध्ये जवळपास 8 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धाचा उत्तरी भाग असेल, अमरावतीचा उत्तरी भाग असेल, या भागामध्येही टेम्परेचर जवळपास 8 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर संपूर्ण विदर्भ, संपूर्ण खानदेश, संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगलीचा उत्तर भाग असेल, सोलापूर या भागाचं जर पाहिलं, या भागामध्येही 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. लातूरचा दक्षिण भाग असेल, धाराशिव दक्षिण असेल, सोलापूरचा अतिपूर्व असेल, सांगलीचा दक्षिण भाग असेल, सांगलीचा पूर्व भाग असेल व सातारा उत्तर भाग असेल, तसेच पुण्याचा काही भाग असेल, घाटमाथ्याचा वर भाग असेल, या ठिकाणी जवळपास 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. आणि अतिपूर्व भाग असेल, अतिपश्चिम भाग असेल, घाटमाथ्याचा अतिपश्चिम भाग असेल, कोकणाचा पूर्व भाग असेल व सांगली, सातारा आणि कोल्हापूरचा काही भाग असेल, या ठिकाणी जवळपास 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल, याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र आपल्या अंदाजानुसार जर पाहिलं, सांताक्रूजचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, म्हणजे मुंबईचा उत्तरेचा भाग असेल, या भागामध्ये ही टेम्परेचर जवळपास 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली उतरण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर नंदुरबार असेल, धुळे असेल, याचबरोबर नाशिक घाटमाथ्याचा भाग पूर्व असेल, अहिल्यानगर, पुणे संपूर्ण जिल्हा, याचबरोबर सोलापूर जिल्हा, तसेच बीड, परभणी, जालना, छत्रसंभाजीनगर असेल आणि जळगाव असेल, या जिल्ह्यामध्ये थंडीची अशी तीव्र लाट पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.